असूनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा या अर्जंट मीटिंगचं कारण तितकंच महत्त्वाचं आहे। या दसऱ्याला 2 नवीन कंपनीज लॉन्च होत आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि मला खात्री आहे की त्यांचे प्लॅन्स हे आपल्यापेक्षा जास्त आकर्षक असतील। सॉरी सर, पण आपण इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकतो? आय मीन आपले सगळेच प्लॅन्स त्यांना थोडी ना ठाऊक असतील। मग आपण कसं म्हणू शकतो की आपल्यापेक्षा त्यांचे प्लॅन्स बेटर असतील? गुड क्वेश्चन। हे तू एक एम्प्लॉई म्हणून विचार करतोय समित, म्हणून तुला हा प्रश्न पडतोय। एक बिझनेसमॅन म्हणून विचार करताना मला असं वाटतं की आपल्याकडे कोणीतरी एक कस्टमर असा आला असणार की ज्यांनी आपल्या टूरच्या प्लॅन्स विषयी अत्यंत डिटेलमध्ये चौकशी केली असणार आणि मग नंतर टूरमध्ये अजिबात इंटरेस्ट दाखवला नसेल। तेच ते आपले कॉम्पिटिटर्स। एखादा बिझनेस सुरू करताना सेम फील्डमध्ये नेमकं काय चाललंय, कसं चाललंय याचा अभ्यास करून त्याची माहिती घेऊन इतरांपेक्षा कमी पैशामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आणि आमिष दाखवली जातात आणि हे दाखवून बिझनेस सुरू केला जातो। म्हणजे एखादा हुशार माणूस तरी अशा पद्धतीने बिझनेस सुरू करतो। म्हणून मी असं ठरवलंय की प्रत्येकाने आत्तापर्यंत घेतली त्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करायच्या, आधीपेक्षा जास्त मेहनत घ्यायची, आपले दिलेले टार्गेट्स पूर्ण करायचे। सॉरी सर। फोन का कट करतोय? तिसऱ्यांदा कट केला माझा फोन। का कट करतोय मला काही कळतच नाहीये। सदा काका, बरं झालं तुम्ही होतात म्हणून। माझाच फोन का नाही उचलत आहे? तुमचा बरा घेतला। यावरूनच माझी किती किंमत आहे हे कळलंच असेल तुम्हाला। ऑफिस मध्ये आहेत ते, कुठल्या पार्टीला नाही गेले। सदा काका, खूप वेळ झालाय नाही तुम्हाला इथे येऊन? गिरगावात पोहोचायला रात्र होईल आता, नाही? झालंय काम तुमचं, आता निघताय का? हे बघ, तू माझी काळजी करू नकोस। मी पुन्हा लावतो जयला फोन आणि त्यानं नाहीच उचलला तर आदितीला फोन लावून बघतो। बरं, या। हे बघा, मला फक्त रिझल्ट्स हवेत। आपण आधी ज्या पद्धतीने काम करायचं त्याच्यात काही बदल करता येईल का याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे। काय चाललंय तुमचं? नाही, मगासपासून मी बघतोय आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंग मध्ये आहोत आणि तुमचे फोनवरती फोन येतात। इथे कामाच्या वेळेस माझाही फोन मी बंद करून ठेवतो आणि तुमचे मात्र फोनवर फोन येत आहेत। मला आणि माझ्या कंपनीला ग्रँटेड घेतलेलं मला अजिबात चालत नाही। पुन्हा जर मीटिंग मध्ये तुमचा फोन वाजला तर ही नोकरी सोडायची आणि कॉल सेंटर मध्ये जॉब करायचा। तिकडे तुमचं हे टॅलेंट तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने दाखवू शकता।
तुम्हाला काय झालं तर रडायला? मी तुम्हाला नोकरी सोडायला सांगितली नाहीये, तुम्ही कशाला रडताय? काही नाही सर. कोणाला काही विचारायचं आहे? एनी सजेशन्स? सर सर आपण स्पेशल प्राइस ऑफर काढूया का? नाही 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 नाही, ऑलरेडी आपण खूप कमी मार्जिनवरती काम करतो, त्यामुळे प्राइस कमी करणं खूप कठीण आहे. त्यासाठी आपल्याला प्रॉफिटवरती आणि क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करावं लागेल, जे मला अजिबात चालणार नाही. सर मला थोडासा वेळ द्याल प्लीज. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला प्रॉफिट आणि प्राइस या दोन्हीवर कॉम्प्रोमाइज न करता सुद्धा एखादी अट्रॅक्टिव्ह ऑफर काढता येईल. ठीक आहे, यू वर्कआउट अँड लेट मी नो. या. एनिथिंग एल्स? अजून कोणाला काही बोलायचंय? सॉरी सर. हे बघा, काही एखादा महत्वाचा कॉल असेल तर घ्यायला हरकत नाही, येऊ शकता. एक्सक्यूज मी. तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे मिस्टर जय? तुम्हाला काय वाटतं मी पार्शलिटी केली? मिस्टर जयराम खानोलकर, मिस दाभोळकरनी स्वतःला प्रूव्ह केलंय की त्यांना कंपनीच्या फायद्याचाही विचार करता येतो. तुमचं किमान मीटिंग मध्ये लक्ष आहे एवढा तरी आव्हाना नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रूव्ह कराल त्या दिवशी मिस दाभोळकरांना जी ट्रीटमेंट माझ्याकडनं मिळाली तशी ट्रीटमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. अमित, मला सगळे सेल्स रिपोर्ट हवेत. येस सर. सर मला ना घरी जावं लागेल, थोडं अर्जंट आहे. एनिथिंग सिरियस? नाही पण प्लीज मी जाऊ शकते का? ठीक आहे, गेला तरी सर. थँक्यू सो मच सर. चला आता जरा एक्स्ट्रा मेहनत घ्या, मला रिझल्ट्स हवेत. मीटिंग इज ओव्हर. मी विरारला जाते, तू लवकर ये. मी बघते. कुठे अण्णा? आते. अरे बरं झालं आलास. अण्णा बस. थांब हा, मी पाणी आणते. अण्णा तब्येत कशी आहे? अरे बोल ना, ही मुलं तुझ्या काळजीपोटी आली आहेत तुझी तब्येत विचारायला. हा घे जय, घे. खरं तर माझं चुकलं. मी अण्णांसाठी जेवण बनवून जायला हवं होतं खरं तर, पण आता सगळं मला एकटीलाच करावं लागतं ना इथे. आधीच या घरात पाण्याची बोंब. नाही नाही, तू घे ना, घे.
काय सांगू तुला, सगळी कामं एकीकडे आणि पाणी भरण्याचं काम एकीकडे. चिनूचंही सगळं मलाच करावं लागतं. अण्णा नाही ते भूक लागली असेल या विचाराने चैनच पडे ना मला. अगदी घाईने इथे आले माहिती. ते एवढ्यात माझ्या आईचा फोन वाजला की ती घसरून पडली म्हणून. झालं ना, सगळी कामं सोडली तिच्या मागे धावले. पण हा तर म्हणाला भिशी पार्टी होती म्हणून. हो ना, मग ते तर होतच. पण अण्णा इकडे उपाशी असतील ना या विचाराने एक घास घशाखाली उतरला असेल ना तर शपथ. अण्णा, हे असं काही झालं तर खाली जाऊन काहीतरी खाऊन घ्यायचं ना, उपाशी कशाला राहिलं? कसे जाणार खाली? जवळ पैसे असायला नकोत का? आधीच होतं नव्हतं ते सगळं हे घर घेण्यात ओतलं. घ्या झालं म्हणजे आता हे सगळे खापर माझ्या डोक्यावरच फुटणार आहे की काय? अरे देवा, म्हणजे आता तुम्ही सगळे मलाच नावं ठेवणार की सासराच्या पैशाने इतकं मोठं घर विकत घेतलं आणि तर त्यांनाच उपाशी मारतीये म्हणून. एवढी छोटीशी चूक झाली माझ्या हातून. इतके वर्ष मन मारून त्या चाळीत राहिले ना, त्या सगळ्यावर पाणी फिरलं, दुसरं काही नाही. वहिनी प्लीज शांत हो, प्लीज. वहिनी, आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील? अरे यांचा पगार तरी कुठे आहे इतका? हे कर्ज घेतल्यापासून तर खिसा रिकामाच आहे त्यांचा. आणि अण्णांकडेच पैसे नाहीये तसं नाहीये. या संपूर्ण घरालाच पैशाची चणचण आहे. जोपर्यंत हे कर्ज फिटत नाही ना तोपर्यंत घर मॅनेज करणं इतकं अवघड आहे म्हणून तुला सांगू ना जय. काय सांगू तुला, आता आईकडून येताना तिच्याकडूनच रिक्षाचे पैसे मागितले मी कुठून देणार आहे अण्णांना पैसे? मला काही त्यांच्या भावना कळत नाहीये तसं नाहीये बरं का. पण काय करणार अरे, म्हणजे बाकी सगळी नाटकं करता येतात हो, पण पैशाचं नाटक नाही करता येत. वहिनी वहिनी प्लीज जरा शांत हो. वहिनी, अण्णांच्या खर्चासाठी पैसे आम्ही देत जातो. हो. हे काय इतकेच? हा, आत्ता एवढेच आहेत माझ्याकडे. पगार झाला की मी अजून दे. तोपर्यंत काय खर्च काय कमी आहे का? ऍडव्हान्स वगैरे मागून घे ना ऑफिस मधून. नाही म्हणजे आमचं इथलं राहू दे रे, पण तुम्हाला दोघांनाही रोजच्या खर्चाला लागतील ना. जय, तू ना आता अण्णांची अजिबात काळजी करू नकोस ना. एक वेळ ना आम्ही आमच्या पोटाला चिमटे काढू पण अण्णांना उपाशी ठेवणार नाही बघ. आणि आज घडलं ना तसं पुन्हा कधीही होणार नाही. आता चुकून झालंच तर काही टेन्शनच नाही. तुम्ही अण्णांना खर्चाला पैसे देणारच आहात, नो प्रॉब्लेम. म्हणजे यापुढे तरी त्यांच्यावर अशी उपाशी राहण्याची वेळ येणार नाही ना. हो की नाही सदा काका? दे पैसे दे त्यांना.
अण्णा हे पैसे असू देत तुमच्याकडे. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला वाजले 11. अहो अहो काय करताय हे? लॉक कशाला केलात? मुलं यायचीत ना अजून. ते अग्रीमेंट जे केलंय ना त्या भिंतीवर फ्रेम करून लावण्यासाठी नाही, भाडे करू म्हणून या घरात राहायला येण्यापूर्वी दोघांनाही अटी आणि नियम सांगितलेले आहेत. तुम्ही तिघांनी ते ऐकलेलं आहे आणि मान्य केलेलं आहे. काय अग्रीमेंट अग्रीमेंट केलं म्हणजे काय माणूस की सोडून द्यायची का? ही मुलं कुठे गेली असतील, काय झालं असेल ह्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही रागावताय काय त्यांच्यावर? माणूस की शिल्लक आहे म्हणून अजून त्या दोघांचं सामान घराबाहेर फेकलेलं नाही, पण आज रात्री मात्र दोघांनाही घराबाहेरच राहावं लागणार आहे. नियमांचं उल्लंघन केलं की शिक्षा मिळते हे जेव्हा त्या दोघांना कळेल ना तेव्हा या अग्रीमेंटची किंमत कळेल. नाही तर उद्या डोक्यावर बसतील ते माझ्या, हे सगळं घर स्वतःच मानायला लागतील आणि मग आपण दोघं. बास बास, किती टोकाला जाताय तुम्ही? तत्वाची तडजोड नाही, लक्षात ठेव. आणि एवढे जर दोघे अडचणीत असते तर फोन करून कळवायला काय हरकत आहे? हे बरं आहे, म्हणजे माझी माणुसकी दिसते आणि त्या दोन पोरांनी केलेली चूक तुझ्या लक्षात येत नाही. देव न करो कुठे अडकले असतील मुलं आणि फोनही करता येत नसेल तर. हो तुम्ही उगाच माझ्या समोर अशा हळव्या पिळव्या होऊ नका. तुम्हाला माहितीये मला या असल्या गोष्टी अजिबात आवडत नाही. एवढा जर कळवळा आला असेल ना तर दोन पोरांचा देवासमोर बसा आणि त्याला साकडं घाला. मी माझ्या मताशी ठाम आहे, सांगून ठेवतो. या घरामध्ये राहायचं असेल तर दोघांना माझ्या मतानुसारच राहावं लागेल. बस. बाहेर या. काय झालं? दरवाजा कसा उघडला? काल रात्री मी स्वतः टाळा लावलं होतं आणि किल्ली इकडे लपून ठेवली होती. दुसरी किल्ली माझ्या कपाटात आहे, लॉकर मध्ये. तरी तुम्हाला सांगत होतो इकडे सीसीटीव्ही लावून घेऊया. काही चोरीला नाही ना गेलं? मी पोलिसांना फोन करतो. अहो थांबा. मी उघडला. तू कसा काय उघडलास? तुझ्याकडे कुठून आली चावी? हे बघा, इतकी वर्ष संसार करते मी तुमच्या बरोबर. तुम्ही कुठली गोष्ट कुठे लपवू शकता याचा चांगला अंदाज आहे मला.
आलं लक्षात. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात माझ्याच पाठीमागे मीच घालून दिलेल्या नियमाने असं पायदळी तुडवलं जाते काय? बर, हे बघ, त्या पोरांचं आणि माझं जे काही चालू आहे ना ते मी एकटा बघून घेईन. तू त्यात मध्ये मध्ये पडायची गरज नाही, सांगून ठेवतो. हा, मला मध्ये पडावं लागलं. रात्रभर ती मुलं बाहेर असलेली मला नाही सहन झालं. आणि हो, कुणाची तरी मुलंच आहेत ना ती. आपल्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत असली तरी त्यांची आई वडिलांसारखी जबाबदारी आहे आपल्यावर. हो, घ्या, तुम्ही घ्या जबाबदारी. हो, हीच कशाला, जगातल्या सगळ्या पोरांची जबाबदारी तुम्हीच घ्या. पण मला त्या भावनिक जाळ्यात ओढू नका, सांगून ठेवतोय. काय, त्या जाळ्यात एकदा माणूस गुरफटला ना की आंधळा होत जातो. आणि मी आंधळा नाहीये. मला तर आता लख दिसायला लागलंय त्या पोरांचं वर्तन. नाही, त्याला सांगणार आहे खडसावून, या घरात माझ्या नियमांचं पालन करायचं असेल तरच राहता येईल. आणि यासाठी त्यांनी कालची रात्र घराबाहेर काढणं गरजेचं होतं. पण तुम्ही विरघळलात, पण मी नाही विरघळणार. कळलं? आज त्यांना खडसावूनच विचारतो, राहायचं असेल तर माझ्या नियमाप्रमाणे राहावं लागेल, नाही तर नाही.